नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही पण जर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर थांबा। सध्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू नका, नाहीतर तुमचे बँक अकाउंट खाते हे रिकामे होऊ शकते। तर हे मी असं का म्हणतोय, कारण की Google वरती एक वेबसाईट जी आहे ती आता रन होते आणि खूप जास्त रन होते। त्या वेबसाईट वरती तुम्ही जर गेलात आणि तिथे तुमचा आधार नंबर व OTP टाकलात तर तुमचे बँक अकाउंट खाते हे रिकामे होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तर जेव्हा पण आपण लाडकी बहीण योजना ई-केवायसी असं सर्च करतो तर तिथे आपल्याला दोन वेबसाईट बघायला मिळतात। सर्वप्रथम आहे मुख्यमंत्री डॅश माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या खालती आहे ई-केवायसी डॅश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। अशा तिथे दोन तुम्हाला वेबसाईट बघायला मिळतील। आता या दोन्ही मधली खरी वेबसाईट कोणती आहे हे कसं आपण ओळखायचं, तर सर्वात अगोदर तुम्हाला मी सांगतो की आपण फेक वेबसाईट कशी ओळखायची। तुम्ही खालती वेबसाईट बघू शकता, ई-केवायसी डॅश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेबसाईट दिसते व त्याच्या खाली अजून एक छोटीशी URL आहे, तिथे hubcompact.in असं काहीतरी तिचं नाव जे आहे त्या वेबसाईटला दिलेलं आहे। तर ती वेबसाईट ही आहे ती 100% खोटी वेबसाईट आहे आणि ती संपूर्ण वेबसाईट जी आहे ती त्याच्यासारखीच दिसणारी एक सेम टू सेम असणारी कॉपी केलेली वेबसाईट आहे। त्या वेबसाईट वरती जाऊन जर तुम्ही चुकून त्या वेबसाईट वरती गेलात आणि तिथे जर तुमचा आधार नंबर आणि OTP टाकलात तर तुमचे बँक अकाउंट खाते हे रिकामे होण्याची जास्त शक्यता आहे। मोबाईल वरती जर साईट नसेल मिळत तर तुम्ही ही साईट वापरा, ऑफिशियल साईट वापरा। इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ladkibahin.maharashtra.gov.in हीच ऑफिशियल वेबसाईट आहे। याच ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आपला आधार नंबर OTP नंबर टाकून आपली केवायसी पूर्ण करायची आहे। अन्यथा कोणत्याही वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आपली केवायसी जी आहे ती पूर्ण करायची नाहीये। जर होत नसेल, सर्व्हर एरर असेल तर थांबा, 2 महिन्यांचा अवधी आहे। 2 महिन्यांमध्ये तुम्ही आरामशीर तुमची जी ई-केवायसी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल। काळजी करू नका, तुम्हाला 1500चा हप्ता आहे तो मिळेल। त्यामुळे सध्या काळजी घ्या, सध्या ई-केवायसी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करू नका। येत नसेल तर कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नका। महाराष्ट्र सरकारने ऑफिशियल लिंक दिलेली आहे ladkibahin.maharashtra.gov.in ह्याच वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ई-केवायसी जी आहे ती पूर्ण करायची आहे। अन्यथा कोणत्याही वेबसाईट वरती आपली जी ई-केवायसी आहे ती पूर्ण करायची नाहीये। तर हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं, कारण की जी ही वेबसाईट आहे फेक वेबसाईट खूप जास्त व्हायरल होते, त्यामुळे तुमच्या सोबत स्कॅम होऊ शकतो आणि तुमचे जे बँक अकाउंट खाते आहे ते रिकामे होऊ शकते। तर मित्रांनो, तुम्हाला पण असे जर फेक वेबसाईटची जर मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप लिंक किंवा SMS आला असेल तर खालती कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही मला खालती कमेंट करून सांगा। जर तुम्हाला काही अडचणी येत असतील त्या सुद्धा खाली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या फॅमिली अँड फ्रेंड सोबत शेअर करा, त्यांना सुद्धा अवेअर होऊ द्या ह्या गोष्टीबाबत की जी फेक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जाऊन ई-केवायसी करायची नाहीये।